प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताची आई माधवी गोखले यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांना चांगलीच दुखापत झाली आहे. आता हा अपघात कोणी केला आहे याचा छडा घेण्यासाठी सागरने एका माणसाला कामाला लावले आहे. त्या माणसाने गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा फोटो सागरला पाठवला आहे. त्यामुळे सागरचे पुढचे पाऊल काय असणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. सागरला पाठवलेल्या फोटोमध्ये माधवीचा अपघात हा कार्तिकने घडवला असल्याचे समोर आले आहे. तसेच अपघात करणारी गाडी ही सावनीच्या नावावर असते. हे जेव्हा सागरला कळते तेव्हा सागर मुक्ताला फोन करून सांगतो. मुक्ताचा बदला घेण्यासाठी कार्तिकने हे सगळं करत असल्याचा समज सर्वांचा होतो. पण इंद्रा मात्र मुक्तावरच चिडते. माझा तुझ्यावर जराही विश्वास नाही असे ती मुक्ताला खोचकपणे बोलते. तर दुसरीकडे स्वाती माझा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही असे बोलताना दिसते. सावनी आणि कार्तिकने हा अपघात केल्याचे कळताच सागर तिच्या घरी जातो. आता पोलिसात तक्रार करणार असल्याचे देखील सांगतो. सावनी सागरला अडवण्याचा प्रयत्न करत असते पण सागर कोणाचेही ऐकायला तयार नसतो. तेवढ्यात आदित्य तिथे येतो आणि सागरला थांबवण्याचा प्रयत्न करतो. सागर ऐकत नसल्यामुळे तो शेवटी खरे सांगतो. जर कुणी तुरुंगात जाणार असेल तर तो मी असेन असे आदित्य म्हणतो. सागरला हे ऐकून धक्का बसतो.